46 कोटी पाणी योजना वादाच्या भोवऱ्यात जिल्हाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली। उपरीतील लोकांच्या लढ्याला यश येऊन नगर परिषद स्थापन झाली ती झाल्यापासून सतत काहीतरी कारणास्तव वादग्रस्त विषयात चर्चेत आहे। उपरीतील सामान्य नागरिक यांना नाहक त्रास देत नगर परिषदेमध्ये दाखले आणायला गेले तरी 5-6 दिवस लावत आहेत। उपरीत नवनवीन योजना येत असताना, निधी मिळत असताना, नगर परिषद तिजोरीत मात्र खडखडाट असताना ठेकेदाराला बिल अदा करण्यात आलं। जिल्हाधिकारी यांनी पत्राद्वारे मुख्याधिकारी यांना सर्व चौकशी करून नगरसेवक यांची बैठक घेऊन सुरू करण्यात यावं असं सांगितलं असताना त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत स्वतः मनमानी कारभार करतायत। उपरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत 46 कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। ही योजना टेंडर प्रक्रियेपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या योजनेची टेंडर प्रक्रिया ही मॅनेज टेंडर प्रक्रिया झाल्यामुळे अनेक तक्रारी झाल्या। अनेक पक्षांनी आंदोलनं, निवेदनं देऊन या टेंडर प्रक्रियेविरुद्ध दर्शवला होता। या सगळ्यातून ही योजना पुढे सरकत या योजनेला वर्क ऑर्डरही देण्यात आलं। पण आता प्रशासन मान्यतेप्रमाणे काम होत नसल्याबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांना धारेवर धरलं व प्रश्नांची सरबत्ती केली। सदर योजनेचे 1 कोटी रुपयांची बेकायदेशीर बिलं अदा केल्यामुळे हा विषय चांगलाच गाजला। सदर कामाचे थर्ड पार्टी अहवाल नसताना व पहिल्या टप्प्यात पाईप खरेदी करता येणार नाही असं स्पष्ट आदेश असताना आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून मुख्याधिकारी अजय नरळे, जल अभियंता प्रसाद पाटील, ऑडिटर कनवाडे, ठेकेदार RK मदानी, मुंबई द निसर्ग कन्सल्ट यांच्या संगनमतानं वैयक्तिक फायद्यासाठी हे बिल अदा केल्याचा आरोप सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला आहे। पाणी योजनेच्या सर्व बेकायदेशीर कामांची चौकशी होत नाही तोपर्यंत सदर प्रकल्पाचं काम स्थगित करावं व चौकशीनंतरच काम सुरू करावं अशी आक्रमक भूमिका सर्व पक्षांनी घेतल्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण निर्माण झालं होतं। उपरी नगर परिषदेत चालू असलेला मनमानी कारभार व मुख्याधिकारी यांची उडवाउडीची बेजबाबदारपणाची उत्तरं मिळत असल्यामुळे शेवटी अण्णासाहेब शेंडुरे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देत योजनेचं काम तत्काळ बंद करा, 4 दिवसात सदर कामाची चौकशी करून याला जबाबदार असणारे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा बेमुदत हे आंदोलन व गाव बंद करण्याचा इशारा दिला। यावेळी दिनकरराव ससे, दौलतराव पाटील, नेताजी निकम, नितीन गायकवाड, राजू वायंगडे, धनाजीराव धायगुडे, संजय पाटील, नितीन काकडे, अजित तुगळे, सातप्पा गायकवाड, भरत मेथे, वैभव लायकर, अमरसिंह माने यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। विशाल क्रांती वृत्तसेवा, उपरी।